लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्वच 15 जागांवरील लढती या अतितटीच्या होणार आहेत। मात्र त्यातही काही लढती या विशेष लक्षवेधी ठरणार आहेत। त्यापैकी एक म्हणजे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची लढत। कारण या मतदारसंघातून आजी माजी आमदार एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत। 2009 मधून मनसेकडून लढत आमदारकी पटकावलेले वसंत गीते पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून ते विधानसभेची निवडणूक लढवतात। त्यांच्या प्रचारार्थ काल खासदार संजय राऊत यांनी सभा घेतलेली होती। आज वसंत गीते यांच्या इंदिरानगर येथील प्रचार कार्यालयाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन पार पडलेले आहे। खासदार राजभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। नाशिक शहराला ड्रग्सचा लागलेला डाग पुसण्यासाठी आणि नाशिक शहर ड्रग्स मुक्त करण्यासाठी आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो असल्याचं यावेळी वसंत गीते यांनी म्हटलंय। इंदिरानगर आणि गंगापूर रोड या दोन्ही विभागाचं कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे। गंगापूर रोडच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी हेमलताताई पाटील त्या ठिकाणी उपस्थित होत्या। आज आमचे मार्गदर्शन त्या इंदिरानगरातील ज्येष्ठ नागरिक आदरणीय आलय काका, आदरणीय नागरे काका, आदरणीय शिरोडे काका यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आणि म्हणून या शेवटच्या 8 दिवसाचा हा प्रचाराचा हे आहे। शेवटचे 8 दिवस उरलेले आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना आणि सहकार्यांना मी एकच विनंती करेन की आपण खूप खबरदारी घेऊन या प्रचार या ठिकाणी करायचा आहे। या कार्यालयामध्ये जे काही उपलब्ध असेल ते घेऊन आपण घरोघरी जाऊन लोकांच्या स्लिप त्या ठिकाणी द्यायच्या आहे। मतदारांपर्यंत त्या स्लिप पोहोचल्या पाहिजे आणि 30 तारखेला जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे। या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो। शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी वसंत गीते हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। माझी मनापासून एवढीच इच्छा आहे की इंदिरानगरच्या बूथवरचा कलंक मिटवायचा आहे। शहर महिला अध्यक्ष उपाध्यक्ष काँग्रेस भाऊचे माझे संबंध अगदी बरोबर 25-30 वर्षाच्या पुढचे आहेत। कारण वडाळ गावामध्ये भाऊ एक व्यक्ती असे आहेत का आंबेडकर पुतळ्याला पहिला हार भाऊचाच पडत आहे आणि भाऊ पहिले आमदार झाले, आम्ही त्यांचंच काम केलं। यावेळेस पण भाऊच्या बरोबर आहे आणि भाऊ आजच विजयी झाले असं मी हे करते। मुन्ना साळवे आहेत, आमचे वडाळ गावातल्या स्थानिक महिला आहेत आणि मी रमाई महिला मंडळाच्या वतीने त्यांचे अध्यक्ष आहे। इकडे या भाऊला आजच शुभेच्छा देते। भाऊ आमदार झाले ही शुभेच्छा। नाशिक मध्यचे आमदार वसंत भाऊ गीते यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। त्यांना इंदिरानगर मधून भरघोस असं मतांनी विजयी करण्याचं सर्वांनी आश्वासन आणि विजयी करणार आहोत हीच त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील भविष्यात होते त्यावेळी या विभागातले पुष्कळ कामं केलेले आहेत। तेव्हापासून माझी त्यांची ओळख आहे। अनेक कामं केले परंतु मध्ये त्यांना 2 वेळा ब्रेक मिळाला तरी मी त्यांना परत आता हे करतो, शुभेच्छा देतो आणि आपल्या इंदिरानगरचा राहिलेला विकास सुद्धा ते करतील अशी मला आशा आहे। तरी सर्वांनी, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, सर्व समाजातल्या लोकांनी यांना भरघोस मतदान करून आणि प्रचंड मतांनी निवडून द्यावे आणि पुढील 5 वर्षासाठी संधी द्यावी हीच मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो। वसंत भाऊ गीते आपल्या विभागातले आमदार म्हणून उभे आहेत। त्यांच्या पाठीमागे संपूर्ण इंदिरानगर परिसर व गंगापूर परिसर उभा आहे आणि त्यांच्या आज कार्यालयाचं उद्घाटन आहे मी असं जाहीर करतो। नाशिक मध्य मतदारसंघातून महायुतीकडून देवयानी फरांदे या निवडणूक लढवतात तर उद्धव सेनेकडून वसंत गीते निवडणूक रिंगणात आहेत। दरम्यान या मतदारसंघात 3,41,208 मतदार असून हे मतदार आजी माजी पैकी कोणाला झुकते माप देतात त्यावर नाशिक मध्य मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे ठरू शकणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।